शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये मी राखाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करत आहे। तर शेतकरी मित्र, हवामानाचा आपण रोजचा अंदाज टाकायचे कारण रोज वातावरणात बदल होत आहे। त्यामुळे प्रत्येक 2 दिवसाचा हवामान अंदाज, ताजा हवामान अंदाज टाकल्यानंतर ऍक्युरेट असे वातावरण आपणास कळते आणि पाऊस आहे का नाही आपल्या इतर कामासाठी काम करण्यासाठी आपणास चांगला सहकार्य होते। त्यामुळे आपण शेतकरी मित्र, आज उद्या 28 तारखेला, आज तर 7 तारखेला पाऊस आहे, पण उद्या 8 तारखेला उद्या 8 तारखेला 8 ऑगस्टला 8 आणि 9 ऑगस्टचा आपण हवामान अंदाज पाहणार आहोत। 8 आणि 9 ऑगस्टला 8 ऑगस्टला पाऊस हा जत, पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, बार्शी, पेठी, तसेच इकडे पाहायला असतात जामखेड, बीड, खेड, अहिल्यानगरचा काही भाग, या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे। आणि शेतकरी मित्र, सांगली, कोल्हापूर, कराड या भागामध्ये, निपाणी या भागामध्ये 1च्या टायमाला चांगला जोरदार पाऊस राहणार आहे। आणि हा पाऊस 1 वाजल्यापासून 8 तारखेला देखील 1 वाजल्यापासून सुरू होत आहे। तसेच परभणी, हिंगोली या भागामध्ये देखील चांगला जोरदार पाऊस राहणार आहे। लोणार, चिखली या भागामध्ये देखील चांगला जोरदार पाऊस राहणार आहे। तसेच विदर्भ साईडला देखील अमरावती, अचलपूर, आर्वी या भागामध्ये देखील 8 तारखेला 1च्या टायमाला चांगला जोरदार पाऊस आहे। आणि शेतकरी मित्र, हाच पाऊस परत 3च्या टायमाला काही भागामध्ये परत बदल होत आहे। 3च्या टायमाला चिखली, लोणार, जिंतूर, हिंगोली, परभणी या भागामध्ये देखील पाऊस आहे। आणि इकडे पाहायला असता जामखेड, तसेच अहिल्यानगर या भागामध्ये देखील 3च्या टायमाला पाऊस आहे। आणि 5च्या टायमाला शेतकरी मित्र, 4 ते 5च्या टायमाला परत वातावरणात बदल होत आहे। श्रीरामपूर, संभाजीनगर, वैजापूरचा काही भाग, पैठण, तसेच अहिल्यानगर, कराष्टी, रायगड, सिद्धी, राहुरी, तसेच इकडे पाहायला असता गंगापूर, बबूर, तसेच पाथर्डी, कराष्टी, जामखेड या भागामध्ये देखील 4च्या टायमाला पाऊस आहे, 4-5च्या टायमाला। तसेच कर्जत, करमाळा, परांडा, बारामती, इंदापूर, दौंड, फलटण या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस आहे। तसेच इकडे पाहायला असता सातारा, सांगली या भागामध्ये देखील, कराड या भागामध्ये देखील 8 तारखेला 4च्या टायमाला चांगला जोरदार पाऊस आहे। आणि पाऊस शेतकरी मित्र, विदर्भ साईडला देखील राहण्याची शक्यता आहे। परभणी, हिंगोली, नांदेड, उदगीर, लातूर, केज, तसेच अहमदपूर, देगलूर या भागामध्ये देखील पाऊस आहे। उमरखेडा, अहमदाबाद, यवतमाळ, वर्धा, अमरावती या भागामध्ये देखील 8 तारखेला 4च्या टायमाला पाऊस आहे। आणि पुसद या ठिकाणी देखील रात्री 10-11च्या टायमाला पाऊस आहे। तसेच शेतकरी मित्र, हा पाऊस पहाटे रात्री 1च्या टायमाला देखील उमरखेडा, पुसद या भागामध्ये पाऊस राहणार आहे। आणि हा पाऊस बदलत पडत राहणार आहे। आणि हा पाऊस 9 तारखेला, तसेच 9 तारखेला सकाळी विदर्भ साईडला पाऊस राहणार आहे। आणि 12-1च्या टायमाला केजच्या काही भागामध्ये पाऊस राहणार आहे। तसेच हा पाऊस 1 वाजल्यापासून सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर, कुर्डुवाडी, तुळजापूर, लातूर, उदगीर, अहमदपूर, देगलूर, तसेच नांदेड या भागामध्ये सर्वसाधारण जोरदार पाऊस राहणार आहे। आणि शेतकरी मित्र, तसेच हा पाऊस बारामती, जेजुरी, सातारा, इंदापूर या भागामध्ये देखील 3च्या टायमाला 9 तारखेला चांगला जोरदार पाऊस राहणार आहे। आणि हा पाऊस रोज भाग बदलत पडणार आहे। काही आज या तालुक्यामध्ये पाहिला तर उद्या त्या तालुक्यामध्ये हा सध्या असा प्रकार चालू राहणार आहे। परंतु पाऊस हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये भाग बदलत पाऊस पडत राहणार आहे। तर आता 9 तारखेला चौसा, केज, कळंब, बार्शी, धाराशिव, तुळजापूर, वैराग, मोला, पंढरपूर, इचलकरंजी, इचेगाव या भागामध्ये सर्वसाधारण जोरदार पावसाची शक्यता आहे। आणि शेतकरी मित्र, एक आपण लक्षात ठेवायचं, पाऊस हा एकदम अति तुफान हा पाऊस 16 तारखेपासून रोज अलीकडे येत आहे। त्याचे प्रभाव हा रोज अलीकडे आहे। आपण पाहतात 16 तारखेला
पाऊस तर रोज 12 तारखेपर्यंत पाऊस पडतच राहणार आहे. 12-13 या तारखांना पाऊस आहे. परंतु अतिवृष्टी ही 17 ते 19 दरम्यान दाखवली होती. परंतु याच्यात बदल होऊन ही अतिवृष्टी 16 तारखेपासून एकदम जोरदार राहण्याची शक्यता आहे. 16 तारखेपासून लातूर, बीड, नांदेड या भागामध्ये तुफान पाऊस राहणार आहे. तसेच हा पाऊस जळगाव, मालेगाव, संभाजीनगर, बीड, लोणार, नांदेड, लातूर तसेच नंदुरबार या भागामध्ये 16 तारखेला 10च्या टायमाला एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच हा पाऊस मित्र 17 तारखेला अहिल्यानगर, संभाजीनगर, नाशिक, मालेगाव, बीड, लोणार, नांदेड आपण सांगितलं की सर्व तालुक्यांमध्ये 17 तारखेला एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. लोणार, जालना, नांदेड, पुसद, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती या भागामध्ये 17 तारखेला एकदम तुफान असा पाऊस राहणार आहे. 17 तारखेला 10च्या टायमाला बीड, अहिल्यानगर, संभाजीनगर, नाशिक, मालेगाव, नंदुरबार या भागामध्ये तुफान अतिवृष्टी होणार आहे. तर आपण अंदाज लक्षात ठेवायचा आहे. एकदम जोरदार अतिवृष्टी होणार आहे. नदी नाले हे होणार आहेत असा हा पाऊस राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशी रोजची ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.